नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर आपल्यासोबत आहे. सर, विधानसभा निवडणुकीची मतमोजणीची तयारी कशी सुरू आहे? नाही, सर्वप्रथम तर आपल्या माध्यमातून मी सर्व नागपूरकरांचं धन्यवाद करतो की ह्या वेळेस त्यांच्या सहकार्यामुळे स्वीपमुळे रेकॉर्ड ब्रेक मतदान झालेलं आहे आणि मागच्या 20-25 वर्षामध्ये सगळ्यात जास्ती मतदान आपलं नागपूरमध्ये झालेलं आहे. आता दुसरी स्टेप काउंटिंग उद्या पूर्ण राज्यामध्ये 8 वाजता सुरू होईल. त्याची पूर्ण तयारी आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 12 ठिकाणी काउंटिंग होईल. मतदारसंघनिहाय काउंटिंग होत असते. त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण झालेलं आहे. कम्प्युटर टॅब्युलेटिंग टेबल सगळं काउंटिंग एजंटची अपॉइंटमेंट सगळं झालेलं आहे आणि उद्या सकाळी शार्प 8ला सुरू होईल. आणि याच्यामध्ये जे कमिशनच्या गाईडलाईन्स आहे, काउंटिंग रूमचं अप्रुव्हल, मग त्यांचं फायर ऑडिट, त्याच्यानंतर मीडिया कक्ष एजंटसाठी त्यांचं सगळं अरेंजमेंट झालेलं आहे. त्याचा रंगीत तालीमसुद्धा दुपारी होणार आहे. सगळं ट्रेनिंग घेऊन उद्या आम्ही पॉझिटिव्हली 8 वाजता काउंटिंग सुरू करू. सर, 8 वाजता काउंटिंग सुरू झाली, त्याची प्रक्रिया कशी असेल? EVM स्ट्रॉंग रूममधून आणण्यापासून तर पोस्टल बॅलेट काउंट? नाही, याच्यामध्ये याचे 2 पार्ट्स आहे. आता जे काउंटिंग हॉल आहे त्याजवळच स्ट्रॉंग रूम असल्यामुळे तिथं आपण काढून इन द CCTV एजंटच्या समक्ष आपण ते काढून टेबलवर आणू. प्रत्येक जिथं संघामध्ये जिथे पोलिंग स्टेशन जास्ती होते, लाईक कामठी आणि उमरेड, तिथे 20 टेबल्स आहे आणि काही ठिकाणी 14 टेबल आहे. त्यामुळे एका राऊंडमध्ये 14 EVM मोजल्या जाईल आणि त्याचं टॅब्युलेशन झाल्यावर राऊंड दर राऊंड आम्ही त्याचं रिझल्ट डिक्लेअर करू. पोस्टल आणि याचं सायमल्टेनियसली सुरू होईल आणि एक राऊंडचं कम्प्लिशन झालं की त्याचं डिक्लेरेशन आपल्या माईकनी पूर्ण आतमध्ये आणि काउंटिंग हॉलच्या बाहेर सुद्धा मीडिया कक्षाला पण डिक्लेअर करेल. पहिला कॉल किती वाजता कळेल? 8ला सुरू झाल्यावर आम्ही विदिन 40 मिनिट्स तरी आमचं पहिला राऊंड संपण्याचं आमचं नियोजन आहे. पण ते एक्झॅक्ट आता सांगता येत नाही, कारण पहिल्या राऊंडला थोडा वेळ लागतो. कारण पहिला राऊंड असतं, त्याच्यानंतर मग ते स्मूथली सुरू होऊन फटाफट 15-20 मिनिटामध्ये सेकंड थर्ड राऊंड डिक्लेअर होतं. तर आमचं म्हणणं आहे की 8:40 पर्यंत तरी किंवा मॅक्सिमम 9 पहिला राऊंड डिक्लेअर आपण करणार. 8ला सुरू झाल्यानंतर कधीपर्यंत चालेल, काय सांगू शकता? पूर्ण काउंटिंग होतपर्यंत, म्हणजे EVM काउंटिंग, पोस्टल काउंटिंग, ETPBS काउंटिंग, त्याच्यानंतर प्रत्येक याच्यामधले 5% आपल्याला त्या चिठ्ठ्या पण मोजायच्या, ते सगळं व्हायला संध्याकाळ आरामात होईल. सर, दुसरं उद्या सेलिब्रेशन्स पण होणार, जे उमेदवार निवडून येणार त्यांच्या मिरवणुकी असणार, त्या दृष्टिकोनातून काही नियोजन आहे का? परमिशन आहे मिरवणूक काढण्यासाठी? नाही, ऑलरेडी त्याच्यामध्ये मी तुम्हाला आत्तापर्यंत जे सांगितलं ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईड सांगितलं. याला दुसराही एक अँगल आहे लॉ अँड ऑर्डरचं. ऑलरेडी CP सरांसोबत आणि SP साहेबांसोबत मीटिंग झालेली आहे माझ्या लेवलला, आणि ROच्या लेवलला त्यांनी त्यांच्या SDPO किंवा DCP सोबत मीटिंग घेऊन काउंटिंग हॉलचं सिक्युरिटी अरेंजमेंट, म्हणजे कोण आतमध्ये येऊ शकतो, कोण आतमध्ये येऊ शकणार नाही, मीडियाचं तुम्हाला आम्ही जे दाखवतो ते कसं राहील, हे सगळं नियोजन झालेलं आहे. आणि पोस्ट काउंटिंग रिझल्ट लागल्यावर जे सेलिब्रेशन्स जे करणार त्याचं पण त्यांना डिस्टन्स देण्यात आलेलं आहे आणि ते सगळं नियमानुसार जे कलम लावलेले आहे त्याच्या अनुषंगानेच ते होईल. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.